नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग या सब्जेक्टवरती अतिशय महत्त्वाचे 25 इम्पॉर्टंट MCQ पाहणार आहे. TCS पॅटर्न असेल किंवा IBPS पॅटर्न असेल, MCQ टाईपचा जो काही पॅटर्न असेल एक्झामचा, त्याच्यासाठी कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात आणि आता आपण पहिल्यांदा इझी, मीडियम टू हार्ड अशा पद्धतीने जाऊया. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, छोटा व्हिडिओ होणार आहे. 25 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहेत. तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा. यामध्ये एक्सप्लेनेशन पण आहे आणि प्रत्येक ऑप्शनचे 4 पर्याय आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या 4 पर्यायाची वेगळी माहिती अशी म्हणून जवळपास 100 क्वेश्चनचा तुमचा सराव होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, न चुकता पहा. मी इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे स्पेशल स्ट्रॅटेजी फॉर टू क्रॅक IBPS एक्झाम. IBPSला कसे क्वेश्चन असतात तर फक्त 1 लाइनर क्वेश्चन असतात. 2 ते 3 एक्झाम्पल दिलेले असतात सोडवायची आणि बाकीचे सगळे 1 लाइनर क्वेश्चन डेफिनेशन बेस्ड असतात किंवा फॉर्म्युला बेस्ड असतात. थोडंफार कॅल्क्युलेशन असतं. अशी IBPS एक्झामची स्ट्रॅटेजी आहे टेक्निकल क्वेश्चन टाकण्याची. मग ती कोणतीही ब्रँच असो, सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो किंवा कोणतीही एक्झाम असो. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया. इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. प्रश्न पहिला आहे, द रेट अनालिसिस ऑफ अन ॲटम इन्क्लुड्स. काय आहे? कॉस्ट ऑफ मटेरियल ओनली, कॉस्ट ऑफ लेबर ओनली, कॉस्ट ऑफ मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड्स आणि कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट ओनली. तर याचा आन्सर आहे आन्सर सी. रेट अनालिसिस म्हणजे काय? रेटचं अनालिसिस करायचं आहे. हे तर पण कशाचं अनालिसिस करायचं आहे? तर मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे सगळ्यांचं करावं लागतं. त्याचं एक्सप्लेनेशन काय सांगितलं बघा. रेट अनालिसिस इन्क्लुड्स मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, ओव्हरहेड चार्जेस अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट. हे सगळे येते त्याच्यामध्ये, म्हणून याला म्हणायचं रेट अनालिसिस. याचं उत्तर आलं आन्सर 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, द युनिट ऑफ मेजरमेंट फॉर ब्रिक वर्क इज. आता ब्रिक वर्क कसं मोजतात तुम्हाला माहिती आहे. कशामध्ये मोजतात ब्रिक वर्क? मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटरमध्ये. एक्सप्लेनेशन काय आहे बघा. ब्रिक वर्क इज मेजर्ड इन क्युबिक मीटर ॲज इट इन्व्हॉल्व्स व्हॅल्यूम कॅल्क्युलेशन. कारण ब्रिक वर्क जर तुम्ही केली 9 इंचाची जर ब्रिक असेल किंवा 1/2 1.5 थिकनेसची जर ब्रिक साईजची जर वॉल बांधलेली असेल तर ती आपल्याला सरफेस एरियामध्ये मोजून चालणारच नाही. म्हणजे मीटर स्क्वेअरमध्ये मोजून चालणार आहे, तर ती मीटर क्यूबमध्ये मोजावी लागणार. त्यामुळे युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ ब्रिक वर्क काय आहे? मीटर क्यूब. त्यानंतर प्लिंथ एरिया इन्क्लुड्स म्हणले. प्लिंथ एरियामध्ये काय केलं? ओनली कार्पेट एरिया, ओनली वॉल एरिया, कवर्ड बिल्टअप एरिया ॲट फ्लोअर लेवल. बरोबर आहे, हे एकदम करेक्ट आहे. कवर्ड बिल्टअप एरिया ॲट फ्लोअर लेवल. प्लिंथ एरिया म्हणजे काय? जो काही कवर्ड बिल्टअप एरिया आहे फ्लोअर लेवलला, ग्राउंड फ्लोअरच्या टायमाला, तो सगळा प्लिंथ एरियामध्ये कन्सिडर केला जातो. एक्सप्लेनेशन, प्लिंथ एरिया इज द कवर्ड बिल्टअप एरिया मेजर्ड ॲट फ्लोअर लेवल. त्यानंतर द स्टँडर्ड साईज ऑफ द ब्रिक इन इंडिया इज अप्रॉक्सिमेटली. पुस्तकामध्ये दिले तेच यूज करायचं. स्टँडर्ड साईज विचारलं, मॉड्युलर साईज जरी विचारलं. मॉड्युलर साईज म्हणजेच काय? मोल्डची साईज थोडक्यात, असं त्याचा अर्थ आहे. मोल्ड साईज, मॉड्युलर साईज आपण त्याला म्हणतो. तर ती 19x19x9 म्हणजेच 19x19x9 सेंटीमीटर. सो याचं उत्तर आलं 19x19x9 सेंटीमीटर. सो स्टँडर्ड ब्रिक साईज यूज इन एस्टिमेशन इज 19x19x9 सेंटीमीटर विदाउट मॉर्टर आहे बरं का. विथ मॉर्टर म्हटलं तर 10 mm वाढवायचं. किती झाली? 20x10x10 सेंटीमीटर. कंटिंजन्सीज आर युजली प्रोव्हाइडेड. कंटिंजन्सी किती असतात? 5% असतात. जनरली 3 to 5% कंटिंजन्सी. ओके, 3 to 5% एक कंटिंजन्सी. EMD किती असतं? 1.5 to 2 किंवा 1 to 2. ओके, जनरली 3 to 5% इज प्रोव्हाइडेड. कॉमनली 5% इज युज्ड इन इस्टिमेट कंटिंजन्सीज. त्यानंतर लीड इन इस्टिमेट मीन्स. लीड म्हणजे काय आहे? लीड इन इस्टिमेट मीन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ द मटेरियल ट्रान्सपोर्ट. लक्षात आलं तुमच्या? लीड म्हणजे काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती त्याने ट्रान्सपोर्ट केलेलं आहे मटेरियल, त्याला म्हणायचं लीड. आणि लिफ्ट म्हणजे काय? लिफ्ट म्हणजे उंची थोडक्यात ना. उंची किती उचललेली आहे त्याला म्हणायचं लिफ्ट. ओके, लक्षात आलं का तुमच्या? लीड आणि लिफ्ट याचा फरक समजून घ्या तुम्ही. लीड आणि लिफ्ट मधला बघा. लीड इन द एस्टिमेशन मीन्स बी हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ मटेरियल ट्रान्सपोर्ट. आन्सर याचं बी आहे. एक्सप्लेनेशन, लीड रेफर्स टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स फॉर ट्रान्सपोर्टिंग मटेरियल. लीड रेफर्स टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स फॉर ट्रान्सपोर्टिंग मटेरियल. ओके, त्यानंतर डिडक्शन इन द प्लास्टरिंग इज नॉट मेड फॉर ओपनिंग अप टू. डिडक्शन कधी करायचं नाही? फॉर ओपनिंग अप टू. हे प्लास्टरिंगसाठी विचारले. प्लास्टरिंगसाठी काय येतं? 0.5 मीटर स्क्वेअर. 0.5 मीटर स्क्वेअर अप टू जर ओपनिंग असेल तर 0.5 मीटर स्क्वेअर म्हणजे 1 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी आलं. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे काय? इतकं आलं. तर याचं आपण डिडक्शन करतो, परंतु अप टू इज नॉट मेड. डिडक्शन मेड म्हणजे 0.5 मीटर स्क्वेअर. आता 0.5 म्हणजे काय? जवळपास 0.5 म्हणजे 0.49 म्हणजे 0.7चा वर्ग म्हणजे 70 सेंटीमीटर असं. आणि 70 सेंटीमीटर जर असं असेल, याचा जर वर्ग केला एवढं, तर एवढं जर असेल, याच्यापेक्षा कमी असेल, म्हणजे एवढं क्षेत्रफळ आणि याच्यापेक्षा कमी असेल, तर ते डिडक्ट करायचं नाही म्हणते. डिडक्ट करायचं नाही. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर डिडक्ट करायचं प्लास्टरिंगमध्ये. याचं काय आन्सर आहे? ते डिडक्शन इन द प्लास्टरिंग इज नॉट मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 मीटर स्क्वेअर. ओपनिंग अप टू 0.5 मीटर स्क्वेअर आर जनरली नॉट डिडक्टेड इन प्लास्टरिंग.
त्यानं पुढं आहे द थंब रूल फॉर स्टील इन RCC स्लॅब इज अप्रॉक्सिमेटली. थंब रूल काय आहे? 1%. स्टील पर्सेंटेज इन अ स्लॅब इज अप्रॉक्सिमेटली 1% ऑफ कॉन्क्रीट व्हॅल्यू. जे काय तुमचं कॉन्क्रीट व्हॅल्यूम असेल, समजा 1 मीटर क्यूब असेल, तर स्टील पर्सेंटेज हे 1 पाहिजे. ओके, 1% ऑफ कॉन्क्रीट व्हॅल्यू म्हणजे 1 मीटर क्यूब ऑफ 1% म्हणजे किती झालं? हे मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर झालं. 1000 kg पकडू इंटू 1/100 म्हणजे 10 किलो तर पाहिजे का नाही, 10 किलो तर किलो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच द थंब रूल फॉर स्टील इन RCC स्लॅब इज अप्रॉक्सिमेटली 1%. अर्थवर्क इन एक्सक्वेशन इज मेजर्ड इन. अर्थवर्क कसं मोजलं जातं? इन एक्सक्वेशन. अर्थवर्क इन एक्सक्वेशन मेजर्ड इन क्युबिक मीटर. अर्थवर्क इन एक्सक्वेशन इज यूज्ड इन क्युबिक मीटर. परंतु जर त्याची डेप्थ जर वाढवली, माझ्यामध्ये काहीतरी 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त, तर ते क्युबिक मीटरमध्ये, 30 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर ते मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर अनालिसिस ऑफ रेट इज डन टू डिटरमाइन. आता रेट अनालिसिस कशासाठी केले जातं? प्रॉफिट ओनली, क्वांटिटी ओनली, युनिट कॉस्ट ऑफ आयटम ओनली, टॅक्स ओनली. तर याचं होतं युनिट कॉस्ट ऑफ आयटम. इट डिटरमाइन्स द पर युनिट कॉस्ट ऑफ अ पार्टिक्युलर कन्स्ट्रक्शन आयटम. अनालिसिस ऑफ रेट्स केले जाते. त्यानंतर स्टँडर्ड थिकनेस ऑफ DPC डॅम्प प्रूफ कोर्स. याचं उत्तर आहे 40 mm. DPC हे 40 mm किंवा 4 सेंटीमीटर. ओके, 40 mm का DPC थिकनेस जनरली 40 mm. डॅम्प प्रूफ कोर्स, कारण पाणी येऊ नये, खालून पाणी भिंतीमध्ये वगैरे शिरू नये म्हणून यासाठी DPC केले जाते. त्यानंतर कार्पेट एरिया एक्सक्लूड्स. इन्क्लूड्स म्हणले नाही, एक्सक्लूड्स म्हणले. कार्पेट एरिया एक्सक्लूड्स काय? वॉल थिकनेस. युजेबल फ्लोर एरिया तर कार्पेट एरियामध्ये येतोच, कारण जिथं आपण कार्पेट टाकतो, रूम एरिया असतो, किचन एरिया असतो, फक्त वॉल थिकनेस येत नाही. म्हणून कार्पेट एरिया एक्सक्लूड्स वॉल थिकनेस अँड कॉमन एरियाज. त्यानंतर पुढे सेंटर लाईन मेथड इज सुटेबल व्हेन वॉल आर सिमेट्रिकल अँड युनिफॉर्म. सेंटर लाईन मेथड इज बेस्ट व्हेन वॉल्स आर सिमेट्रिकल अँड युनिफॉर्म. असं त्याचा आन्सर आहे. वॉल आर सिमेट्रिकल अँड युनिफॉर्म. सेंटर लाईन मेथड इज बेस्ट व्हेन वॉल्स आर सिमेट्रिकल अँड युनिफॉर्म. त्यानंतर युनिट ऑफ मेजरमेंट फॉर पेंटिंग इज. युनिट ऑफ मेजरमेंट फॉर पेंटिंग इज. आता पेंटिंग कशामध्ये मोजलं जातं? पेंटिंग असेल, प्लास्टरिंग असेल, हे स्क्वेअर मीटरमध्ये, मीटर स्क्वेअर. पेंटिंग वर्क इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. द अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अ बिल्डिंग कॅन बी एस्टिमेटेड युझिंग. अप्रॉक्सिमेट कॉस्ट कशाद्वारे काढली जाते? तर प्लिंथ एरिया मेथड, डिटेल्ड एस्टिमेट, रिवाइज्ड एस्टिमेट, सप्लिमेंटरी एस्टिमेट. सप्लिमेंटरी एस्टिमेटचा विषयच नाही. रिवाइज तर रिवाइज पुन्हा केले जातं. प्लिंथ एरिया किंवा डिटेल एस्टिमेट. डिटेल अप्रॉक्सिमेट विचारली, डिटेलमधल्यावर डिटेलच येणार. प्लिंथ एरिया मेथड. प्लिंथ एरिया मेथड इज कॉमनली यूज्ड फॉर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. ओव्हरहेड चार्जेस जनरली इन्क्लूड्स. ओव्हरहेड चार्जेसमध्ये काय असतं? साईट सुपरविजन अँड इस्टॅब्लिशमेंट. मटेरियल कॉस्टचं ओव्हरहेड चार्जेसमध्ये विषयच नाही. लेबरचं वेगळेच पैसे आहेत, ब्रिक कॉस्ट वेगळे. मग साईट सुपरविजन अँड इस्टॅब्लिशमेंट. सो ओव्हरहेड इन्क्लूड्स साईट सुपरविजन, इस्टॅब्लिशमेंट अँड ॲडमिन एक्सपेन्सेस. हे ओव्हरहेड कॉस्टमध्ये येतं. जे आता काय? त्यानंतर युनिट वेट ऑफ स्टील. युनिट वेट ऑफ स्टील हे आहे 7850 kg पर मीटर क्यूब. हे सगळे जे युनिट वेट आहेत ते अतिशय महत्त्वाचे. त्याच्यावर एखादा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला बनतोच, कुठलीही एक्झाम असो. म्हणजे सगळे क्वेश्चन काय प्रत्येक एकाच एक्झाममध्ये हे सगळे क्वेश्चन येणार नाही, परंतु हे क्वेश्चन फिरून फिरून वेगवेगळ्या एक्झामला वेगवेगळे क्वेश्चन येणार. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन मी काढले तुमच्यासाठी, हुडकून काढले. मी इथं लिहित बसलो नाही, हा क्वेश्चन हा एक्झामला आला, हा क्वेश्चन हा एक्झामला आला, मी लिहित बसलो नाही. हे क्वेश्चन प्रत्येक एक्झामला पडलेले आहेत. सेंटर लेवलची कोणती एक्झाम असू द्या, स्टेट लेवलची कोणती एक्झाम असू द्या, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर असू द्या, डेप्युटी इंजिनियर असू द्या, त्यानंतर प्रोफेशनल टीचरची एक्झाम असू द्या, त्याचबरोबर टेक्निकलच्या कुठल्याही एक्झाम असू द्या, प्रायव्हेट सेक्टरमधल्या एक्झाम असू द्या, MPC MES असू द्या, UPSCची IAS एक्झाम असू, या सगळ्या एक्झामला पडलेले क्वेश्चन आहेत. आणि इतर राज्यातल्या पण या सगळ्या एक्झाम. ओके, ज्युनियर इंजिनियर म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटचे, सिनियर इंजिनियर सगळ्याच डिपार्टमेंटचे, असिस्टंट इंजिनियर सगळ्या डिपार्टमेंटचे. ओके, ह्या सगळ्या एक्झामला हे कधी ना कधी पडलेले हे सगळे क्वेश्चन्स आहेत. म्हणून मी तुम्हाला हे क्वेश्चन घेते, हे PYQ घेते. मी इथे लिहित बसलो नाही, इथं सगळं घाण झालं असतं. म्हणजे इथं ह्या एक्झामला पडला, त्या एक्झामला पडला, 4 वेळा पडला, 10 वेळा पडला, काय गरज नाही. अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सगळं कलेक्ट केले. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, इथून पुढे तुम्ही कंटेंट फक्त पाहत जावा, कारण मी जास्त कलरबाजी करणार नाही, व्हिडिओ एडिट करत वगैरे बसणार, कारण मला तेवढा वेळ नाही. तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगला कंटेंट द्यायचा आहे आणि अतिशय मोजक्या ह्याच्यामध्ये कंटेंट द्यायचा आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल. तुम्हाला इथून पुढं जबरदस्त नॉलेज मिळेल. आणि माझं हे जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं तुम्ही पाहू शकता हे जे वॉटरमार्क आहे, सागर बिल्डकॉन क्लासेस. हो का, इथं सागर बिल्डकॉन क्लासेस इथं लिहिलेला आहे. हा जो आहे तो इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सागर बिल्डकॉन क्लासेस असं प्ले स्टोरवर तुम्ही टाका. ॲपल स्टोर आणि ॲप स्टोरवर जर असेल तर ते कसं करायचं, त्याच्यासाठी माझ्या सोशल मीडियाचे लिंक आहे, तिथं जॉईन करा. ते तुम्ही तुम्हाला सांगितले कोणतं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. आणि माझा ऑर्गनायझेशन कोड टाकला की आयफोन वापरणारे किंवा आयपॅड वापरणारे स्टुडंट देखील जॉईन करू शकतात. ओके, अँड्रॉइड वापरणारे भरपूर स्टुडंट आहेत, त्यांनी माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला इथून पुढे कळेल की कशा पद्धतीचे कोर्सेस आपण लॉन्च करतोय आणि कशा पद्धतीचा कंटेंट आपला असणार आहे. त्यामुळे माझा चॅनलला तर सबस्क्राईब करून तुम्ही ठेवाच, व्हिडिओ पहा, म्हणजे सोशल मीडिया तुम्ही जॉईन करा. विशेषतः टेलिग्राम, व्हॉट्सअप हे तुम्ही जॉईन करून ठेवा. ट्विटर असेल, थ्रेड असेल, इंस्टाग्राम सगळं जॉईन करून ठेवा. हळूहळू तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपलं कंटेंट असणार आहे.
ओके, त्यानंतर 18वा क्वेश्चन. द रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड व्हेन कॉस्ट एक्सिड्स ओरिजिनल बाय. रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड व्हेन कॉस्ट एक्सिड्स ओरिजिनल बाय. एक म्हणजे रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड when excess is 10% or more. When excess is 10% or more. Okay. Revised estimate is prepared when cost exceeds. म्हणजे कॉस्ट एक्सिड्स म्हणलं तर काय करायचं 10% ऑफ मोर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल 10% ऑफ मोर आहे. कॉस्ट म्हणजेच काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलपेक्षा 10% मोर झालं तर या ठिकाणी रिवाइज एस्टिमेट तयार केलं जातं. आता इथं 5 आणि 10 असे 2 क्वेश्चन दिलेत. रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड सांगितलं. त्यानंतर द युनिट फॉर बार बेंडिंग शेड्युलिंग इज बार बेंडिंग शेड्युलिंग किलोग्रॅम. स्टील क्वांटिटी इन बार बेंडिंग शेड्युलिंग इज मेजर्ड इन किलोग्रॅम केजी मध्ये मोजले जातात. बार बेंडिंग शेड्युलिंगमध्ये स्टील हे क्विंटलमध्ये टनमध्ये मोजले जातं, परंतु बार बेंडिंग शेड्यूलमध्ये किलोग्राममध्ये मोजले जातं. आता इथं पर्याय तुम्ही काढू शकता. मीटर क्यूब, स्क्वेअर मीटर, रनिंग मीटर. अरे म्हणजे रनिंग मीटर. मेजरमेंट ऑफ रोड लेंथ इज इन रनिंग मीटर. रोड लेंथ इज मेजर्ड इन रनिंग मीटर. पर्पज ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ एस्टिमेट इज समरी ऑफ कॉस्ट. Abstract provides summarize the cost of all item. Okay, abstract provides the purpose of abstract of estimate is summary of cost. Abstract provides summarize the cost of all item. त्यानंतर पुढं मॉर्टर रेशो 1:6 मीन्स 1 सिमेंट आणि 6 सँड. इथं 1 सिमेंट 6 सँड. ओके, सो 1:6 मीन्स 1% सिमेंट आणि 6 पार्ट्स सँड असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे पहा. द युनिट ऑफ मेजरमेंट फॉर डोअर्स अँड विंडो इज. द युनिट फॉर मेजरमेंट ऑफ डोअर. आता डोअर आणि विंडो हे कशात मोजले जातात. डोअर आणि विंडो नंबर, क्युबिक मीटर, स्क्वेअर मीटर, केजी मीटर. तर याचं उत्तर आहे स्क्वेअर मीटर. द डोअर अँड विंडो आर जनरली मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. डोअर कशा मीटर स्क्वेअर, स्क्वेअर फुटावर त्याला विकले जातं. विंडो पण मीटर स्क्वेअर, स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर फूट आपण त्याला म्हणतो. ओके, त्यानंतर लमसम प्रोव्हिजन इज मेड फॉर. लमसम प्रोव्हिजन इज मेड फॉर 195%. लमसम प्रोव्हिजन इज मेड फॉर मायनर मिसेलेनियस वर्क. लमसम प्रोव्हिजन कशासाठी केले जाते तर यातला आन्सर काय ते मायनर मिसेलेनियस वर्क. लमसम इज यूज फॉर स्मॉल मिसेलेनियस वर्क. म्हणजे इतर काही गोष्टीची कामं असतील त्यासाठी आपण लमसम प्रोव्हिजन करू शकतो. डिटेल्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड बेस्ड ऑन. आता डिटेल्ड एस्टिमेट हे कशावर केले जातं. काय नुसतं व्हर्बल डिस्कशन, अप्रॉक्सिमेशन ओनली, रफ स्केचेस नाही, तर कम्प्लीट ड्रॉइंग अँड स्पेसिफिकेशन. तर आन्सर याचं बी आहे एक्सप्लेनेशन. डिटेल्ड एस्टिमेट रिक्वायर्स कम्प्लीट ड्रॉइंग अँड स्पेसिफिकेशन. तर असे 25 क्वेश्चन झालेले आहेत मित्रांनो. आपण जास्त क्वेश्चन घेत बसत नाही, पण 25 क्वेश्चन सोपे, त्यानंतर 25 मीडियम आणि 25 हार्ड अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टचे 100 आपण क्वेश्चन घेणार आहे. प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टचे 100 क्वेश्चन. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे 20 सब्जेक्ट असले गुणले 100 केले. लोक मित्रांनो टेस्ट सिरीज करून विकतात, पण आपण मोफत 2000 ते 3000 PYQ घेणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करा. 2000 ते 3000 PYQ घेणार आहे आणि दररोज माझा व्हिडिओ बघायचा, व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नॉलेज देईल आणि व्हिडिओ अत्यंत छोटा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पाहायला पण म्हणजे बोर होणार नाही. आणि टेस्ट सिरीज वगैरे मी सध्या बनवणार नाही, पण भविष्यात बनवू शकतो. पण काय गरज नाही, तुम्हाला हे सगळे क्वेश्चन मी काढून देतोय. टेस्ट सिरीज बनवत बसण्यामध्ये अर्थ नाही. इथंच तुम्ही टेस्ट सोडवल्यासारखं झालं आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मिळेल. टेस्ट सोडवा, पुन्हा ती चुकली का नाही, पुन्हा त्याचं एक्सप्लेनेशन वाचत बसा. तर इथं तुम्ही टेस्टही सोडवली, एक्सप्लेनेशनही कळलं आणि माझं नॉलेज पण तुम्हाला मिळालं, इतर नॉलेज पण मिळालं. त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आपण नवीन आहे, आत्ताच आपण फेब्रुवारी 2026मध्ये चॅनल वगैरे सगळं चालू केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला क्वालिटी मिळेल आणि क्वांटिटीसुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून जे काय आपलं ॲप्लिकेशन आहे सागर बिल्डकॉन क्लासेस हे ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून. सगळ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक आहेत, तिथं तुम्ही जावा. मी सारखं पुन्हा तेच सांगतो, त्यासाठी सांगतोय. तुम्ही तिथं जावा, तर तुम्हाला सगळ्या क्वालिटी आणि क्वांटिटी देखील पाहायला मिळतील. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कमी वेळेमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर माझं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, त्याचा प्रचंड तुम्हाला उपयोग होईल. ओके, आता दुसरा पार्ट देखील मी घेऊन येतो दुसऱ्या सब्जेक्टचा, म्हणजे दुसरं अशाच पद्धतीने 25 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ ते देखील तुम्ही पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.